बघा, ट्रिग्नोमेट्री जो टॉपिक आहे तो आपला टेक्स्टबुक मध्ये सेकंड नंबर टॉपिक ट्रिग्नोमेट्री 1. दोन ट्रिग्नोमेट्री आहेत, एक ट्रिग्नोमेट्री 1 आणि दुसरा ट्रिग्नोमेट्री 2. 10 चा थोडासा पार्ट रिवाइज करूया आपण. आता 10 पार्ट जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहिले मला सांगायचं. ट्रिग्नोमेट्री म्हटल्यावर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्हाला माहित पाहिजेत. कुठले कुठले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत सांगा बघूया. चला, फंक्शनची नावं ट्रिग्नोमेट्री, साइन, त्याला म्हणायचं फंक्शन. ठीक आहे, तुम्ही परत तुम्हाला ते साइन कॉस माहित आहे पण त्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतात. असं झालं ते. ठीक आहे, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये साइन येतो, कॉस येतो, टॅन येतो. हे पहिले 3 मेन लक्षात ठेवायचे. कुठले कुठले सांगा? साइन, कॉस, टॅन. साइन, कॉस, टॅन. साइनचा रेसिप्रोकल सांगा. यस, साइनचा रेसिप्रोकल कॉसेक. ठीक आहे, साइनचा रेसिप्रोकल इज व्हॉट? कॉसेक. कॉसचा रेसिप्रोकल इज सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल इज कॉट. हे तुम्हाला माहित आहे. इथे लिहितो रेसिप्रोकल. इथे लिहितो रेसिप्रोकल. ठीक आहे, साइनचा रेसिप्रोकल जो आहे तो कोसेक आहे मित्रांनो. कॉसचा जो रेसिप्रोकल आहे तो सेक आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल कोण आहे? कॉट आहे. लक्षात आलं? ह्याच्या उलट सुद्धा तुम्ही म्हणू शकता रिव्हर्स बाजूने. म्हणजे कसं? कोसेकचा रेसिप्रोकल साइन, सेकचा रेसिप्रोकल कॉस किंवा कॉटचा रेसिप्रोकल टॅन. चालेल? आता नेक्स्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये साइनचा जो फॉर्म्युला आहे तो जरासा सांगा. साइनचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट अपॉन ऍडजसंट. इथं नुसता साइन देतो, पुढे थीटा आहे बरं का, पण लिहित नाही तिथे. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ठीक आहे, कॉस म्हटलं की ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ओके, हे शॉर्टकट मध्ये लिहिलं ना जरा. ठीक आहे, साइन झालं, कॉस झालं. वेट, इथं लिहितो. बघा, कॉस जर लिहिला तर ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज झालं. टॅन जर लिहिला अपोजिट अपॉन, कारण टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतोय. ज्यावेळेस तुम्ही साइन अपॉन कॉस घेता त्यावेळेस हायपोटेन्यूज कट होतोय आणि अपोजिट अपॉन ऍडजसंट राहतोय. चालेल? आता अजून एक तुम्हाला आता ह्या ट्रिग्नोमेट्रीला जे लागणार आहे ते सांगतो. 30, 60, 90 थेरम अँड 45, 45, 90 डिग्री थेरम. तर मी ते दाखवतो, थांबा जरा, कारण तेच आता मला लागणार आहे इथे. चालेल? ठीक आहे, बघा, एक राईट अँगल ट्रायंगल घेतो. त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा तुमचा 90 डिग्री आहे, हा तुमचा जो आहे तो समजा 60 डिग्री झाला आणि हा समजा तुमचा 30 डिग्री आहे. तर हा झाला तुमचा 30, 60 आणि 90 डिग्री. ठीक आहे, तर हा थेरम मला सांगू शकताय काय असते? 30, 60, 90 डिग्री थेरम. कुठली साइड अपोजिट? आता बघा, थांबा, इथं आता नाव देतो मी 30 डिग्रीच्या अपोजिट साइड, किंवा इथं मी एक्स नाव देतो. ठीक आहे, इथं मी वाय नाव देतो. ठीक आहे, तर मला 60 डिग्री समोरची साइड कोण आहे? एक्स आहे. ठीक आहे, द साइड अपोजिट टू 60 डिग्री काय असतोय? √3/2. आणि 30 डिग्रीच्या समोर हायपोटेन्यूज ऑफ हाफ. बर, पक्का? चालेल? बघा, 30, 60, 90 थेरम मध्ये तुमची जी बाजू आहे 30 डिग्री जी आहे, समजा मी इथं आता हायपोटेन्यूज जर घेतला, हायपोटेन्यूज इथं लिहितो हायपोटेन्यूज. ठीक आहे, द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज, बघा इथे लिहितो, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज किती? हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. इथे लिहितो बघा, इज इक्वल टू, असं लिहूया म्हणजे बेटर वे, इज इक्वल टू. आता 30 डिग्री म्हणजे काय येणार? इथं वाय येणार, काय असेल ते असू दे, पण मी डायरेक्ट इथे लिहितो द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज व्हॉट? हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. हे HYP म्हणजे हायपोटेन्यूज बरं का. चालेल? ठीक आहे, अँड द साइड अपोजिट टू, बघा, द साइड अपोजिट टू 60 डिग्री सांगा बघा, √3/2 हायपोटेन्यूज. इथं इंटू. चालेल? तर हा एक थेरम झाला तुमचा 30, 60, 90 डिग्री थेरम. ओके, द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज and the side opposite to 60 degree is √3/2 of hypotenuse. आणि दुसरा थेरम जो आहे that is 45, 45. बघा इथे लिहितो, that is 45.
45 आणि 90 डिग्री थेरम. ठीक आहे. त्याच्यामध्ये सांगा द साइड अपोजिट टू 30 डिग्री, नॉट 30 डिग्री, इट इज 45 डिग्री. द साइड अपोजिट टू 45 डिग्री. तुम्ही इकडे सेमच आहे आता, त्यामुळे एकदाच लिहितो मी. द साइड अपोजिट टू 45 डिग्री इज व्हॉट? 1 upon root 2. 1 upon root 2 ऑफ हायपोटेन्यूस. बरोबर आहे ना? 1 by root 2 ऑफ हायपोटेन्यूस असतो. किती असतो? 1 by root 2 ऑफ हायपोटेन्यूस. चालेल, इथपर्यंत लिहून घ्या. चला, हे थेरम तेवढे लिहून घ्या आणि ह्या थेरमवर आधारितच आपला आजचा लेक्चर डिपेंड आहे. लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे. ट्रायंगल तयार करायचा आहे. सांगतो आता कसं काय काय करायचं आहे. ठीक आहे, राउंड. ठीक आहे. बघा झालं का? इथपर्यंत काय डाऊट नाही ना? तर आज आपल्याला हा पार्ट यूज करावा लागणार आहे. सांगतो कसे यूज करावं लागणार आहे. तुम्हाला दिला तर एकच विचारतात. ठीक आहे, घ्या वरती टायटल लिहा. सोपा आहे. फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन of trigonometric function of measure of 30 degree. Measure of 30 degree. Find the trigonometric function of measure of 30 degree. तुम्हाला 30 डिग्री जो आहे त्याचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मिळवायचे आहे. ठीक आहे, तर त्यासाठी पहिले डायग्राम घ्या. चला डायग्राम ड्रॉ करतो बघा. इथं एक एक्स ऍक्सिस दाखवा, एक वाय ऍक्सिस दाखवा, एक सर्कल दाखवा. रफ डायग्राम. किती बी रेडियस घ्या, छोटीशी रेडियस घ्या, एकदम बिग नको, एकदम छोटं नको. अगदी म्हणजे एवढीच रेडियस पाहिजे असं काय नाही. तुम्हाला वहीमध्ये एकदम सुटेबल असं मीडियम मध्ये घ्या. चालेल, घ्या. इथं लिहा 0, इथं लिहा 0. झिरो झिरो म्हणजे तुमचा ओरिजिन आहे.
चालेल. आणि 30 डिग्री तुम्हाला तयार करणार म्हणजे हे असं येणार बघा, हे 30 डिग्री येणार बघा, हे अँगल 30 डिग्री येणार आहे. आणि इथं 30 डिग्रीची जी लाईन तुम्हाला सर्कलला जिथं कट होणार आहे तिथं नाव द्या पी पॉइंट, पी एक्स कॉमा वाय, त्या पी एक्स कॉमा वाय, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आणि इथं लिहा 1. 1 का लिहायचं सांगतो ते पण सांगतो. इथं लिहा 1. आणि ह्याच्या पुढे लिहिणार आहे राईट, लिहून घ्या. एक जमलं की सगळं जमणार आहे बघा, लक्षात घ्या. एक जमलं रे जमलं की तुम्हाला सगळं जमणार आहे, लक्षात घ्या. एक प्रॉब्लेम तेवढा आपण सोडवतो. हा तुमचा ओरिजिन आहे ओ, त्याचे कोऑर्डिनेट्स 0 0 असतात हे तुम्हाला माहितच आहे. ओके. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री मिळवायचं आहे, याचा अर्थ साइन 30 किती, कॉस 30 किती, टॅन 30 किती, कॉट 30 किती, सेक 30 किती, कोसेक 30 किती झालं. आता साइन 30 किती आहे सांगा. यस, साइन 30 किती आहे. तुम्ही म्हणाल सर कशाला डायग्राम काढलाय. तो साइन 30 माहितच आहे की. काय आहे साइन 30 सांगा बघूया. 10वी ला झालंय. 1/हाफ. हाफ 1/2. साइन 30 इज 1/2. तीच व्हॅल्यू इथे येणार आहे पण बाय युजिंग डायग्राम. लक्षात घ्या, ती हाफ आपण का घेतो ते आपण फाइंड आउट करायला लागलोय मित्रांनो. ते तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. साइन 30 हाफ येतो, कॉस 30 √3/2 येतो. आता ह्या पद्धतीने सोडवून म्हणजे तुम्हाला हे सर्कल दाखवलेलं आहे, जे तुमचं स्टँडर्ड सर्कल आहे आणि ज्याची रेडियस 1 आहे. ते 1 का घेतंय, रेडियस 1 आहे. चालेल. तर पहिला पॉइंट लिहितो बघा इथं. फर्स्ट पॉइंट कन्सिडर, बघा फर्स्ट पॉइंट तुम्ही पण लिहा. चला, कन्सिडर a standard unit circle. Right now, consider a standard unit circle. Unit means radius 1. Unit means radius 1. इथं लिहितो बघा ब्रॅकेट मध्ये r = 1. r म्हणजे रेडियस. Consider standard unit circle, ब्रॅकेट मध्ये r = 1 लिहिलंय, याचा अर्थ रेडियस = 1 मित्रांनो. ओके. Consider a standard unit circle. Next, PXY be point on circle. PXY be the point on circle. झालं. PXY be the point on the circle. आता हे झाल्यानंतर काय करायचं सांगतो तुम्हाला. जर त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या जर व्हॅल्यूज मिळवायचे असेल तर काय करायचं आहे बघा. जरासा वेगळा कलर घेतो. या पी पॉइंट मधून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकायचा. बघा टाकलो बघा. पी पॉइंट मधून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकतो. टाकला. एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला म्हणून इथं लिहायचं एक्स. काय लिहायचं बघा. आता हा एक्स म्हणजे हा एक्स झाला बरं का.
हा एक्स म्हणजे हा एक्स झाला तुमचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे इथून ते हे अंतर तेच इथं तुम्ही लिहिताय ना. हे जर सर्कल नसतं बघा, हे जर सर्कल नसतं तर तुम्ही असं लिहिलं असता. समजा 2 3 जर पॉईंट असेल 2 3 तर तुम्ही काय करताय, इकडून 2 आणि इकडे वाय ऍक्सिसला 3 घेऊन इथं पॉईंट घेताय, बरोबर आहे. असं असं आणि असं हे 2 असतंय आणि हे काय असतंय 3 असतंय. लक्षात आलं. तसं हे तुमचं एक झालं. एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा, वाय ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा नाही. काय होणार आहे सांगतो. हा जो पी पॉइंट आहे ना, सी दिस पी पॉइंट इज घुमवायचा आहे, असा गोल गोल काय करायचा आहे, घुमवायचा आहे. पी तुमचा जो पॉइंट आहे, वेदर इट विल बी फर्स्ट क्वाड्रंट, वेदर इट विल बी सेकंड क्वाड्रंट, वेदर थर्ड, वेदर फोर्थ, गोल फिरणार आहे पी पॉइंट. आणि करस्पॉन्डिंग टू दॅट तुम्हाला अँगल मेजर करावा लागणार आहे आणि त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. लक्षात आलं. तर आपण पहिला जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये पी पॉइंट तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. कशामध्ये सांगा मित्रांनो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. लक्षात आलं. तुमचा पॉइंट जो आहे सर्कलवर कुठं पण फिरू दे, जो परपेंडिक्युलर टाकणार आहे तो तुम्ही एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. काय सांगितलं मी, जो परपेंडिक्युलर तुम्ही टाकणार आहे तो कुठे टाकणार आहे, एक्स ऍक्सिस वर. मग ती पॉझिटिव्ह साइड ऑफ एक्स ऍक्सिस असेल किंवा निगेटिव्ह साइड ऑफ एक्स ऍक्सिस असेल, चालेल. यू हॅव टू ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस ओनली, whether the point will be in first quadrant, in second quadrant, in third quadrant or fourth quadrant. पक्का ध्यानात आलं. तुमचा परपेंडिक्युलर तुमचा, कारण कसं आहे अँगल बदली झाला. आता हे कसं 30 डिग्री म्हणून फर्स्ट क्वाड्रंट आला. समजा मी 120 डिग्री म्हटलं तर क्वाड्रंट कुठला होणार सांगा. 120 डिग्री 120 डिग्री म्हटलं तर क्वाड्रंट कुठला होणार, सेकंड क्वाड्रंटला जाणार ते. मग सेकंड क्वाड्रंट म्हटलं तर क्वाड्रंट चेंज झाला म्हणजे डिग्री तुमचा इथं म्हणजे पी पॉइंट इथं आला, पी पॉइंट इथं आला तरी तुम्ही परपेंडिक्युलर कुठे टाकणार, एक्स ऍक्सिस वरच. थर्ड मध्ये आला तरी एक्स ऍक्सिस वरच, फोर्थ मध्ये आला तरी. हे लई इम्पॉर्टंट आहे. चालेल. आता तुम्ही ट्रायंगल तयार करणार, त्याचे अँगल्स घेऊया. हे 30 डिग्री आहे, हे परपेंडिक्युलर टाकलंय म्हणजे इथं डिग्री किती तयार होणार सांगा. चला, इथं डिग्री किती तयार होणार, इथं 60 डिग्री तयार होणार, इथं होणार 60 डिग्री. चालेल. आता आपण साइड्स फाइंड आउट करून घेऊया. बघा हा, आता एक लक्षात घ्या, हा झाला तुमचा एक्स आणि हा जो परपेंडिक्युलर टाकलाय ना त्याला तुम्ही आता वाय म्हणणार. काय म्हणणार, वाय, कारण तो व्हर्टिकल आहे ना. इथून ते इथं जॉईन केलेला ह्याला काय म्हणायचं, वाय डिफाईन करायचं. काय डिफाईन करायचं, वाय. लक्षात आलं. आता अजून एक सांगतो. तुमच्या मनामध्ये क्वेश्चन आला असेल की हे आणि वरती काय लिहिलंय सरांनी, है की नाही. तर कधी पण लक्षात ठेवा, सर्कलवर ज्यावेळेस तुमचा पॉइंट असतो त्यावेळेस तुमचा एक्स हा फिक्स असतो. बघा, एक्स हा तुमचा फिक्स म्हणजे फिक्स असतो. अँड दॅट एक्स इज नथिंग बट व्हॉट, आर कॉस थिटा. फिक्स म्हणजे फिक्स बरं का, नो चेंज अट ऑल. हे लई महत्वाचं आहे, हा कन्सेप्ट लई महत्वाचा आहे. एक्स म्हणजे आर कॉस थिटा आणि वाय म्हणजे आर साइन थिटा. फिक्स म्हणजे फिक्स. तुमचा पॉइंट ह्या सर्कलवर कुठं पण जाऊ दे. बघा मी काय म्हणतोय, तुमचा पॉइंट ह्या सर्कलवर कुठं बी जाऊ दे, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. फिक्स म्हणजे फिक्स, नो चेंज अट ऑल. पक्का म्हणजे पक्का, मेमरी मध्ये फिट करा. काय सांगितलं, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू. चालेल. सेकंड थिंग, तुम्ही म्हणा त्याच्यावरती आणि लिहिलंय, हे काय लिहिलंय रे बाबा, कॉस थिटा साइन थिटा लिहिलंय. का लिहिलंय जरा सांगा. वाय इथं आर कॉस थिटा लिहिलंय, इथं आर साइन थिटा लिहिलंय, वरती लगेच आणि कॉस थिटा साइन थिटा लिहिलंय. का लिहिलंय, का लिहिलंय जरा थिंक करा. यस, कुणी बी सांगा, पण सांगा, यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे मित्रांनो. वाचा हे काय आहे, काय आहे. रेडियस किती आहे, हा झालं की. आता हे आर आहे बघा, हे आर, हे जे 1 लिहिले ना, हे आर रेडियस इज इक्वल टू 1 आहे तुमची, 1. मग 1 इथं टाका की, 1 इथं टाकलं, 1 इंटू कॉस थिटा, कॉस थिटा, 1 इंटू साइन थिटा. ओके, बिकॉज इट इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कल means the circle which has radius 1.
ओके. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे विच हॅज रेडियस 1. युनिट म्हणजे 1. युनिट म्हणजे 1. ओके. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट ना बघा pxy विथ द पॉइंट ऑन द सर्कल. नाउ यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x अँड y. आपण आता काय फाइंड आउट करूया? x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता x व्हॅल्यू बघा, x आपण मिळवून घेऊया. काय आहे बघा x, तिथून x काय मिळणार आपल्याला? x इक्वल टू, आता x इक्वल टू घेणार म्हणजे द साइड अपोजिट टू कोण आहे? तुम्ही x मिळवणार म्हणजे 30 60 90 थेरम अप्लाय करायचा आहे. 30 60 90 थेरमला x म्हणजे द साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे. द साइड अपोजिट टू 60 डिग्री इज व्हॉट? शाबाश रे, √3/2 ऑफ हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस कोण? बघा पहिल्यांदा हायपोटेन्यूस लिहितो आणि नंतर मग इथं लिहितो x इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूस तुमचा 1. सर्कल साठी रेडियस आहे. बघा मी काय म्हणतोय, सर्कल साठी ही तुमची रेडियस आहे. ओपी इज द रेडियस. पण जर ट्रायंगल घेतला तर ओपी काय होणार आहे? हायपोटेन्यूस. ट्रायंगल साठी हायपोटेन्यूस आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही हे x आणि y फाइंड आउट करता त्यावेळेस सर्कलला विसरायचं. सर्कल नाही असं समजा. ओनली यू हॅव टू कन्सिडर व्हॉट? ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये द साइड अपोजिट टू 60 डिग्री दॅट इज x इक्वल टू √3/2 ऑफ हायपोटेन्यूस. या हायपोटेन्यूस बघा 90 च्या समोर, 90 च्या समोर इज हायपोटेन्यूस. क्लियर? ठीक आहे. तो x इक्वल टू √3/1 म्हणजे किती झाले सांगा? दॅट इज √3 अपॉन. हा झाला पहिला पार्ट. ओके. नाउ यू टेक y. y इक्वल टू सांगा बघा, तुम्ही सांगायचं आता y कुणाकडे आहे बघा? कुणाच्या समोर आहे बघा. y कुठे राहतोय बघा? कुणाच्या समोर आहे बघा. चला, हा अपोजिट टू 30 डिग्री. मग द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज व्हॉट? हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. शाबाश. चला, हाफ ऑफ द हायपोटेन्यूस डायरेक्ट 1 लिहितो. चला इथं म्हणजे y तुमचा हाफ झाला. क्लियर? इथं रिझल्ट लिहितो, याला रिझल्ट लिहितो 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. बस एवढं लिहून टाकायचं. झालं? x आणि y तुमचे मिळालेले आहेत. ठीक आहे. आता x आणि y जे आहेत ते सांगतो. ते तुमचे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहेत? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहेत. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x आणि y तुम्हाला काय घ्यावं लागेल? प्लसच घ्यावं लागेल ना. म्हणजे आता इथं व्हॅल्यू प्लस आलाय. तर ज्यावेळेस तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करताना बघा, ज्यावेळेस तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता त्यावेळेस तुम्ही तो xy पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते एक चेक करायचं. काय करायचं? कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते एकदा चेक करायचं. ठीक आहे. बघा इथं लिहितो, आता इथे लिहितो ऍज pxy. हे स्टार मार्क, हे महत्वाचं आहे. प्रत्येक तुम्ही जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करणार आहे एखाद्या डिग्रीसाठी, त्यावेळेस तुम्हाला हे xy मिळवल्यानंतर तो xy कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे चेक करणं गरजेचं आहे. यू हॅव टू चेक द क्वाड्रंट. लक्षात आलं? यू हॅव टू चेक द क्वाड्रंट मीन्स ऍज pxy तो पॉइंट कुठं आहे लक्षात आलं ते तुम्ही बघायचं. ठीक आहे. तर pxy ऍज pxy लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट असलं की मी परत एकदा x आणि y डिफाइन करून घ्यायचा. x तुमचा येणार आहे √3/2 आणि y काय असणार आहे? हाफ. चालेल? परत एकदा चेक करायचं म्हणजे इथं तुमची साइन प्लस आणि इथं साइन प्लस असणार आहे. प्लस प्लस. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय? प्लस प्लस. मग इथं प्लस लिहायलाच पाहिजे का? नाही ना. प्लस नाही लिहिला काय नाही लिहिला काय, दोन्ही एकच. ठीक आहे. समजा हे जर सेकंड क्वाड्रंट असतं तर, चला हे जर सेकंड क्वाड्रंट असतं तर मग सेकंड क्वाड्रंट मध्ये काय होणार बघा, इथं x काय असणार? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? सेकंड क्वाड्रंट बाबा मित्र हे झालंय का बघा. इथं प्लस प्लस, हे झालं तुमचं x आणि y. इथं मायनस प्लस म्हणजे x तुमचा मायनस, इथं मायनस मायनस, इथं काय करू नका. जर इथं सेकंड क्वाड्रंट, मग सेकंड क्वाड्रंट साठी ह्याने डिग्री चेंज करायला पाहिजे. तो देणार आहे आता पुढच्या मी क्वेश्चनला. बघूया आता कसं सोडवत आहे. सेकंड क्वाड्रंट मधला आता दुसऱ्या वेळेस घेणार आहे. चालेल? ठीक आहे. आता x √3/2 मिळाला, y 1/2 मिळाला. झालं शेवटचं काम. आता x म्हणजेच कोण सांगा इथं? r cos θ. r cos θ म्हणजेच कोण? म्हणजेच आता डायरेक्ट तुम्ही लिहायचं x च्या खाली काय लिहिणार? cos θ इक्वल टू किती लिहिणार? √3/2. मग थिटा लिहायच्या ऐवजी तुम्ही आता डायरेक्ट 30 डिग्रीज लिहा.
कारण आपला 30 डिग्री आहे, थिटा कोण आहे, चालेल ना. बघा x इक्वल टू कॉस थिटा आहे, पण थिटा इथं आहे 30 डिग्री, म्हणजे मी इथं 30 डिग्री लिहू शकतो का नाही. हा, म्हणजे इथं तुमचं कॉस 30 झालं √3/2. चालेल, ठीक आहे. y म्हणजे कोण, हा हे बघा y म्हणजे कोण, r साइन थिटा, म्हणजेच साइन थिटा, म्हणजेच इथं काय लिहिणार साइन 30. साइन 30 किती झाला, हाफ झाला. साइन 30 काय झाला, हाफ झाला. दोन व्हॅल्यू तुमच्या संपलेल्या आहेत, कॉस संपला, साइन संपला. टॅन घेऊया, टॅन घ्या. ठीक आहे, आता ते जे फंक्शन्स आहेत ते इथे लिहितो बघा. आता बाकीचे फंक्शन, दोन फंक्शन झालेले, आता उरलेले 4 फंक्शन घेऊया बघा. टॅन 30 सांगा बघूया, टॅन 30 म्हणजे साइन 30 अपॉन कॉस 30. चालेल, टॅन 30 म्हणजे साइन 30 अपॉन कॉस 30. प्रत्येकाची किंमत टाका. साइन 30 इज हाफ, कॉस 30 इज √3/2. टू गेले, टू गेले, किती आले, 1/√2. झालं बघा, टॅन 30 1/√2, सॉरी 1/√3 झालं. आता हेच तुम्ही टेबल मध्ये रीड करा, ते जे मेमोराइज केलेलं 10वीतला आठवतंय का बघा, त्याच आहेत का व्हॅल्यू बघा. साइन 30 हाफ आहे, हाय की बाबा. कॉस 30 √3 हाय की बाबा. टॅन 30 1/√, हाय की बाबा. फक्त ते असं सोडवायला लागलं. तुम्ही म्हणाल काय सर, माहित आहे की तसं व्हॅल्यू येते, पण हे कसं डिटेल मध्ये तसंच का आलं, त्याचं उत्तर इथं आहे तुम्हाला. चालेल, ठीक आहे. आता ह्याच्या पुढे बाकीचे 3 फंक्शनचे व्हॅल्यू तुम्ही लिहू शकताय. कशा व्हॅल्यू लिहिणार सांगा. ठीक आहे, आता कॉस झाला, साइन झाला, रेसिप्रोकल घेऊन टाकायचं बघा. टॅन नंतर मी कॉट 30 लिहितो इथं. चला कॉट 30 लगेच रेसिप्रोकल लिहितो. ह्याच्या उलट लिहून टाका, √3/1 म्हणजेच √3 लिहिला तरी चालेल. ठीक आहे, √3 झालं. ओके, नेक्स्ट काय लिहू सांगा, सेक. सेक म्हणजे कॉसच्या उलट. चालेल, ते मी कुठं लिहू, जरासं इकडे लिहू काय बघा, जरासं इकडे स्पेस आहे, मी जरासं इकडे लिहितो, तुम्ही जरासं असं खाली लिहित जायचं काय. मी आता इथे लिहितो बघा. बघा आता कॉट 30 झालेला आहे, आता मी लिहितो सेक 30. सेक 30 इज इक्वल टू कॉसच्या उलट, म्हणजे कॉसच्या उलट लिहित बसायचं नाही, डायरेक्टच लिहून टाका, आहे का नाही. कॉस कडे बघायचं, कॉसच्या उलट. सेक आहे मगाशी सांगितलंय, ह्याच्या उलट करा म्हणजे 2/√3. चालेल, आणि शेवटचा जो आहे तो कोसेक 30 आहे. कोसेक 30 म्हणजे साइनच्या उलट, साइनच्या उलट म्हणजे 1/2च्या उलट, उलट म्हणजे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे डोकं खाली पाय वर. ओके, चला संपलं. याला म्हणतात टू फाइंड आउट दी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. क्लिअर, आता लिहूया. जमलं. आता कुणाला काही डाऊट असलं तर विचारा. कधी तुम्हाला 30, 60, 90 थेरम यूज होईल, कधी तुम्हाला 45, 45, 90 थेरम, हे दोनच येतात, बाकी येत नाही. तसे अँगल देणार बी नाही तुम्हाला. चालेल, ठीक आहे, ओके घ्या. आणि फंडा सांगितलाय परपेंडिक्युलर ऑलवेज एक्स ऍक्सिसला. पक्का म्हणजे पक्का ध्यानात ठेवा. ठीक आहे, तर ते फंड तेवढं लक्षात ठेवा. इथं काय काय लक्षात ठेवायचं ते सांगतो बघा. x इज इक्वल टू r cos थिटा, हा एक फंडा तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे. r cos थिटा फक्त r1 घेतलाय. कुठं बी जावा तुम्ही, सर्कल दिसलं रे दिसलं, त्याचं x कॉर्डिनेट पॉइंट जर सर्कलवर असेल तर हे कॉर्डिनेट अजिबात विसरायचे नाहीत, स्टँडर्ड आहे ते. पक्का म्हणजे पक्का ध्यानात ठेवा. कुठं बी लागणार तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. आणि इथे लिहितो ड्रॉ परपेंडिक्युलर या समसाठी. या समसाठी जे लिहिणार आहे इथे लिहितो बघा, ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस, ऑन एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह साइड. फिक्स म्हणजे फिक्स, राईट आउट. दुसरा तुम्हाला देणार आहे की जो पॉईंट सेकंड कॉर्नर मध्ये आहे, तुमचं तुम्ही तयार करायचं आहे. बघूया आता कसं तयार करताय. बोल की. हे वाय होय. जर आता तू हितनं परपेंडिक्युलर टाकला असतास तर इथं वाय लिहिला असतास. हे वाय म्हणजे हे बी वाय ना. काय बोल,
हे आता जसं मी एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर टाकलाय तसं वाय ऍक्सिसला असं परपेंडिक्युलर म्हटल्यावर इथं वाय लिहू शकतो ना मी. हे वाय म्हणजे हे वाय रे, कळालं? फक्त तुम्हाला ते ट्रायंगलला फोकस जाऊ म्हणून मी ह्या वायला आलो नाही. कळालं काय? होय, नाहीतर आम्ही इकडे बक्षीला. लक्षात आलं? ठीक आहे, या. येस, ऑनलाईन स्टुडंट जरी काय असलं तरी विचारू शकता. ठीक आहे, रफ दाखवायचा आहे पेन्सिलनं. प्रोटेक्टर काही यूज करू नका, कोण मापक वगैरे काही नाही. आपलं रफ डायग्राम दाखवायचे. किती बी डिग्री असू दे, ठीक आहे, त्याप्रमाणे अंदाजे दाखवायचे ते. ते काय एक्झॅक्ट डिग्री पाहिजे असं काही नाही. सगळे पॉइंट्स लिहून घ्या. हे मेमोरायझेशन साठी, हे अदर जे लिहिले ते मेमोरायझेशन. हे मेमोरायझेशन, हे मेमोरायझेशन, हे मेमोरायझेशन. तो पार्ट आता पुढच्या मध्ये दाखवू नका. पुढच्या पार्ट मध्ये हे एवढेच. चालेल, ठीक आहे. आणि हे प्रत्येक डिग्रीच्या म्हणजे साइन कॉस प्रत्येक ट्रिग्नोमेट्रीच्या फंक्शनच्या व्हॅल्यूज मी असं हॉरिझॉन्टल लिहिल्या, तुम्ही व्हर्टिकली खाली खाली जायचं चालतंय, ठीक आहे. किंवा 3 कॉस साइन कसं करा, 3 असे लिहा आणि 3 रेसिप्रोकलचे पुढचे लिहा, असं बरं पडते. म्हणजे 6 फंक्शन आहेत म्हणजे 6 लाईन जाणार. त्यापेक्षा पहिले 3, पहिलं कॉस आणि साइनच सापडणार आहे. पहिलं काय सापडणार आहे? कॉस आणि साइन, ठीक आहे. आणि तुम्ही कॉस आणि साइन लिहा. सर म्हणणार सर पहिले साइन आहे नंतर कॉस आहे. अरे ते एक्स आपला कॉस आहे ना, त्यामुळे तुम्ही पहिले कॉस वाला लिहा, कॉस लिहा, साइन लिहा, टॅन एक लिहा, म्हणजे ते सारे असे 3 लाईन्स घ्या आणि त्याच्या समोर ते लिहायला बेटर होईल. त्याच्या समोर कसं, त्याच्या उलट वाला लिहा, रिसिप्रोकल त्याच्या समोर. मग कॉसच्या समोर सेक येणार. इकडे तिकडे झालं तरी चालतंय, पण सगळे 6 फंक्शन तेवढे सापडायला पाहिजे. चालेल, तर पहिला कॉस लिहायचा, नंतर साइन लिहायचा, नंतर साइन अपॉन कॉस करायचा आहे, दॅट इज टॅन, आणि त्याच्या पुढे मग टॅनच्या उलट, सेकच्या उलट, ठीक आहे. म्हणजे सेक नाही, दुसरा होणार कोसेकच्या उलट आणि ते पहिला होणार सेकच्या उलट. चालेल, ठीक आहे. कॉस का पहिले ते, कारण एक्स कॉस थिटा असतोय म्हणून घ्या, ठीक आहे. तुम्ही साइन जरी घेतला तरी चालतंय, फक्त चुकवायचं नाही, ठीक आहे. क्वेश्चन चेंज करतो, राईट डाऊन. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ मेजर ऑफ 120 डिग्री. तुमचं तुम्ही सोडवायचं आहे. 120 डिग्री, 120. कधी कधी हा अँगल रेडियन मध्ये सुद्धा देतात. रेडियन मध्ये असेल तर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट डिग्री कळेल. चालेल,
असं रॅडियन मध्ये डायरेक्ट मी दिलं तर ते कळणार नाही नेमकं काय आहे. तर रॅडियनचं मग डिग्री करायचं. जर रॅडियन मध्ये दिला तर हा डिग्री दिलाय त्यामुळे नो प्रॉब्लेम. जर रॅडियन दिला तर कन्वर्ट रॅडियन इनटू डिग्री अँड देन ड्रॉ दिस डायग्राम अँड दिस थिंग. राईट. सोडवा तुमचं तुम्ही आता. हे स्टेटमेंट फिक्स राहणार आहेत पहिले दोन. हा फॉर्म्युला फिक्स राहणार आहे. आता तेवढे डायग्राम करून तुम्ही x आणि y मिळवून घ्या. हे चेकिंग करणं लय महत्वाचं आहे. वेदर इट विल बी फर्स्ट क्वाड्रंट किंवा सेकंड क्वाड्रंट, हे चेकिंग झालंच पाहिजे. चेकिंग झाल्यावरच पुढं या तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. चला जसं सांगितले तसं करा. पहिलं डायग्राम ड्रॉ करा. फर्स्ट यू ड्रॉ द डायग्राम. डायग्राम पहिली ड्रॉ करा रफली. हे बघा डायग्राम दाखवतो बघा. हे सर्कल आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस 120 डिग्री मोजा बघूया. इथून 90 डिग्री 120 डिग्री अंदाजे इथे येईल असं लाईक दिस. हे बघा 90च्या पुढे किती डिग्री येते बघा. आणि हा डिग्री चेक करा कारण तुम्हाला एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर टाकायचा आहे. म्हणजे असा परपेंडिक्युलर येणार आहे डायग्राम साठी. बघा हे तुमचं 120 डिग्री झालं. मग हे 120 डिग्री असेल तर हे उरलेलं काय होणार 60 डिग्री इथं होणार. किती होणार 60 डिग्री. हा परपेंडिक्युलर